आणि यानंतर आपण थेट जाऊयात कोलकात्यामध्ये सध्या फुटबॉलपटू मेस्सी याच्या 70 फुटी अशा पुतळ्याचं अनावरण केलं जात आहे। ही दृश्य आपण पाहतो कोलकात्यामध्ये लिओनेल मेस्सी याचा 70 फूट उंचीचा पुतळा हा उभारण्यात आलेला आहे। 3 दिवस मेस्सी हा भारत दौऱ्यावरती आलेला आहे आणि त्याच्याच शुभ हस्ते या पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे। मोठ्या संख्येने फुटबॉल प्रेमी कोलकात्यामध्ये जमलेले आहेत आणि मेस्सीच्या हातूनच या 70 फुटी अशा पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। The Indian faithful, the Kolkata faithful to the great man and to the game of football itself. You saw a quick celebration there. Somebody just got an autograph of Messi and goes on celebrating like they scored a goal. लियो मेसी के संग में रॉड्रिगो, डी पॉल और लुइस सुआरेज भी है और ये पश्चिम बंगाल की जो क्रीड़ा मंत्री जो है आरोप विश्वास वो भी घूम रहे हैं और ये सारे खिलाड़ियों से भी वो परिचित हो रहे हैं। मेसीचा प्रचंड असा चाहता वर्ग कोलकात्यात आहे, त्याचबरोबर संपूर्ण देशभरामध्ये त्याचा चाहता वर्ग आहे। कोलकाता आणि फुटबॉल यांचं एक वेगळं नातं आपण पाहिलेलं आहे आणि आता 70 फुटी अशा पुतळ्याचं उभारणी कोलकात्यामध्ये केलेली आहे। या संपूर्ण कार्यक्रमाला शाहरुख खान परिवारासह देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि मेस्सीच्या उपस्थितीतच या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे। हजारोंच्या संख्येने हा चाहता वर्ग या स्टेडियमवरती जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच चाहत्यांना अभिवादन करत हा कार्यक्रम संपन्न होतो। मेस्सीच्या चाहत्यांकडूनच या 70 फूट उंचीच्या पुतळ्याची उभारणी करण्यात आलेली आहे आणि याच चाहत्यांच्या सोबतीने मेस्सीच्या हस्ते आज कोलकात्यामध्ये या पुतळ्याचं अनावरण देखील संपन्न झालेलं आहे। Oh, what a grand spectacle that will be. And Messi and Suarez, part of the famous Barcelona side, winning 4 La Ligas together, winning the Champions League as well, part of the famous MSN. एका फुटबॉल प्लेयरसाठी हा खरंच अतिशय आनंदाचा असा क्षण असणार, कारण चाहत्यांनी या तब्बल 70 फूट इतका मोठ्या उंचीच्या या पुतळ्याचं बांधकाम केलेलं आहे। चाहत्यांकडून हा पुतळा उभारण्यात आलेला आहे आणि त्याचंच अनावरण स्वतः मेस्सी याने केलेलं आहे। ही गर्दी आपण पाहतोय, मेस्सीचे असंख्य चाहते हे कोलकातामध्ये आलेले आहेत। और देखिए इनकी जो प्रभाव है ये विश्व में है। आप दुनिया के कोई भी देश में जाइए, वहाँ पे जो अहम खिलाड़ी होते हैं, जो बहुत स्किलफुल होते हैं, उनको मेसी कहा जाते हैं। सोचिए जैसे जापान में बोलते हैं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।